तर आमचा 5,000 पर पर्सन असा खर्च आलेला आहे. फूडचे सगळं यामध्ये इन्क्लूड असणार आहे. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय महाकाल. तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे उज्जैनची कंप्लीट आयटनरी, उज्जैन विथ ओंकारेश्वरची पण. तर इथे ट्रेनचा किती पैसे झाले, तर फूडचे सगळं यामध्ये इन्क्लूड असणार आहे. तर आमचा 5,000 पर पर्सन. तर आमची ट्रेन होती BDTS JBL जायची. त्याचा टोटल तिकीट प्राइस होती 2,583 रुपये. तर पर पर्सन आता 500 समथिंग येतात. आणि जायची तिकीट 4,460 रुपये. ती होती विरांगना सकाळची 4ची. विरांगना लक्ष्मीबाई ट्रेन होती. आणि जी यायची होती ती 5:15ची होती. आणि ती पोचणार होती सकाळी 5:15ला. पण ती मागे पुढे होती, तर 6 वाजेपर्यंत आम्ही पोचलो होतो स्टेशनला. तिथून स्टार्ट करूया. आता तिथून मग आम्हाला आमच्या स्टेवरती जायला, मी तुम्हाला स्टेचं पण खाली टाकेन जिथे आम्ही राहिलो होतो. ते पण खूप क्लीन आणि चांगलं होतं. आणि मेन महाकालच्या जवळ होतं ते सगळं, त्यामुळे बेस्ट होतं ते. आणि त्याचे पण पैसे. तर स्टार्ट करूया आपण. उज्जैनला उतरल्यानंतर आम्हाला रिक्षाने तिकडे जायला लागले 80 रुपये. 80 रुपये. देन आमचा स्टे होता 3,000 रुपयाचा फॉर 2 days. तर फर्स्ट डे आम्ही पूर्ण 5 मंदिर कम्प्लीट केले. गेल्या 8 वाजता आम्ही फ्रेश वगैरे होऊन 8ला निघालो. 1 वाजेपर्यंत पूर्ण झालं ते. रिक्षाने घेतले 600 रुपये आमचे. नॉर्मल डेजमध्ये 500 वगैरे घेतात, पण ह्यावेळेस खूप जास्त गर्दी आणि न्यू इयर एंड वगैरे ते चालू होतं, त्यामुळे त्यांनी थोडेसे वाढवले होते. पण ठीक आहे, 100 रुपये वाढवले तर इट्स ओके. तर 600 रुपये ते झाले. देन तिथून आम्ही संध्याकाळी परत आलो आणि तिथे आम्ही संदीपनी आश्रममध्ये जेवलो. त्याचा कॉस्ट होता 200 रुपये. तिथून मग ते झालं. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि मग फ्रेश वगैरे होऊन आम्ही झोपलो. आणि मग आमचं 4 वाजता आम्ही घरातून निघालो महाकाल दर्शनासाठी. महाकालचं दर्शन घेतलं. देन ते 20 मिनिटात झालं. तुम्ही पण संध्याकाळच्या टायमिंगला ह्या 4-5 वाजता गेलात तर तुमचंही फर्स्ट एकदम. त्यांचं मॅनेजमेंट खूप छान आहे, त्यामुळे तुमचं लवकर दर्शन होईल. असं चालती लाईन आहे, त्यामुळे असं वाटत नाही की जास्त वेळ लागला किंवा काय. चालू लाईन असेल तर त्र्यंबकेश्वरला आम्ही गेलो तर तेव्हा नुसती खूप लाईन. तिथे मॅनेजमेंट खूप घाण आहे. खरं बोलायला नको, पण खरंच घाण आहे. कारण की त्यांनी नीट हेच नाही केलेलं काहीच. म्हणजे लाईन म्हणजे खूप जास्त 5 ते 6 तास, कधी कधी 8-9 तास पण लागू शकतात त्र्यंबकेश्वरला. आणि आम्ही कोणत्याहीच मंदिरात शीघ्र दर्शन घेतलं नव्हतं. आमचे खूप छान दर्शन झालं. तरी पण सेकंडचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो रामघाटच्या आरतीसाठी. रामघाटची आरती केली, हरसिद्धी माताची आरती झाली. त्यानंतर आम्ही मग बाहेर तिकडून आलो आणि मग असं चटपटा काहीतरी समोसा हे ते सगळं खाल्लं. आणि नंतर आम्ही गेलो स्टेवरती फ्रेश वगैरे होऊन आम्ही बाहेरच तिथे छोले भटुरे, तिथे हॉटेल्स आहेत खूप मंदिराजवळ, तिथे खूप आहेत. तिथे आम्ही छोले भटुरे खाल्ले. त्याचे 120 रुपये पर प्लेट होती. मग तेवढंच खाल्लं, झोपलो. देन सेकंड डे ओंकारेश्वर. त्यासाठी आम्ही आमच्या ओनरला सांगितलं होतं एक कार बुक करायला. त्यांनी 4,000 म्हणजे 3,600 रुपये, बट त्या ड्रायव्हरचे सुद्धा खाणे पिणे त्याच्यामध्ये, त्यामुळे आम्ही 4,000 पर पकडा त्या ह्याचे. मग 4,000 त्या गाडीचे यायचे जायचे, म्हणजे सोडून वगैरे सोडून आणि न्यायला. सकाळी आम्ही 4 वाजता उठलो. आम्ही सांगितलं होतं तुमच्याप्रमाणे सांगू शकत ना, कितीही वाजता सांगा ते येणार. 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, तुमच्या ह्याच्याप्रमाणे. तर आम्ही 4 वाजता सांगितलं होतं त्यांना यायला. 3:30 वाजता आम्ही फोन केला की तुम्ही या. ते परफेक्ट टाइमला आले. आमची पण तयारी झाली होती. 4 वाजता आम्ही निघालो ओंकारेश्वरसाठी. 4 वाजता निघालो आम्ही. तिथे 7:30 पर्यंत पोहोचलो. 7:30ला पोहोचलो. बोटिंग वगैरे बंद होतं, त्यामुळे आम्हाला पूर्ण तो राऊंड मारून जावं लागलं ओंकारेश्वरला. चालत आम्ही गेलो. 8 वाजता वगैरे आम्ही तिथे लाईनीमध्ये उभं राहिलो. फटाफट चालू होती लाईन. आमचं आय गेस 1.5 तासामध्ये वगैरे दर्शन झालं ओंकारेश्वरचं. तिथे पण मग आम्ही ते झालं. मामलेश्वरला गेलो, तिथे दर्शन झालं आणि मग निघालो.
निघालो आणि नाही तिथे नर्मदा नदी ते करून आम्ही निघालो. आणि नंतर मग तिथे ड्रायव्हरला सांगितलं, एका हॉटेल वगैरे थांबवलं. तिथे मी नॉर्मल मसाला डोसा असं वगैरे असं काहीतरी घेतलं होतं. तर त्याचा काहीतरी आले होते ₹900 असं टोटल बिल झालं होतं. आधीच्या जेवणाचं पण समथिंग आधीच्या ₹500 झालं होतं ते छोले भटुरेचं. आणि अजून काय आहे, आणि ते संदीपनी आश्रममध्ये आम्ही ₹200 पर प्लेट घेतलं, त्याचे ₹800 झाले होते. तर 3,000 तर इथे ह्या जेवणाचे झाले. ते झालं. त्यानंतर आम्ही आलो घरी, फ्रेशन अप वगैरे झालो, आराम केला. आणि मग मी आणि पप्पा माझे गेलो होतो शयन आरतीसाठी संध्याकाळी. जेवून वगैरे आम्हाला एवढी काही भूक लागली नव्हती, तेव्हा मी आणि पप्पांनी जेवलो नाही. भावाने वगैरे त्याने मम्मीने जेवले ते. त्याचे काहीतरी पकडा 500 वगैरे पकडा. तर नॉर्मल तिथे खूप जास्त कॉस्टली वगैरे जेवण नाहीये. तुमच्या ह्याच्यावरती तुम्ही हॉटेल्स कसे हे करतात त्याच्यावरती, त्याच्या प्रत्येकाच्या ह्याच्यावरती. आणि ह्याचे सुद्धा ट्रेनचे सुद्धा तुमच्या ह्याच्यावर तुम्ही जर AC वगैरे बुक केली तर तुमचे जास्त कॉस्ट होऊ शकतो. तर मी माझावाला सांगते, आमचं तरी 5,000च्या आतच झालंय सगळं पूर्ण ट्रिप 2 दिवसाची. येऊन जाऊन पूर्ण विथ इन्क्लूड फूड वगैरे हे. नंतर मग आमची सकाळची शयन आरती पण खूप छान झाली. शयन आरतीच्या वेळेस तुम्हाला सांगते, गेट बंद होतो 9 वाजता, 9-9:30 वाजता. आम्हाला त्यांनी सांगितलं 9 वाजता आरती सुरू झाली. आम्ही गेलो आतमध्ये पळत पळत आणि नव्हती आरती सुरू झाली. 10:30 वाजता वगैरे होते त्यांची आरती. तर ते खोटं बोलतात सिक्युरिटीवाले. ते बोलते ते जावा, दर्शन घ्या. कोणीही जात नव्हतं. मी तुम्हाला क्लिप्स इथे टाकेन. ते सगळेजण इतके ओरडत होते की चला, शिट्ट्या वाजत होते कानाजवळ, पण आम्ही अजिबात ऐकत नव्हतो. ते की आम्हाला आरती करायची होती, कारण की एवढ्या लांबून आलोय तर एक ते भस्म आरतीला तुम्हाला तिकीट्स वगैरे काढावे लागते, ते तर भेटत नाही. ह्या तिकीट्स पण आम्हाला भेटल्या नव्हत्या. आम्हाला RAC भेटली होती जाताना. आणि येताना मग आम्ही 3rd इकॉनॉमीने आलो होतो AC मधून. पण जाताना आमची तिकीट्स एकही भेटत नव्हते. कशीबशी ती RAC भेटली म्हणून आलो, नाहीतर आम्हाला तिकीट्स पण भेटत नव्हत्या. शेवटी महादेवचा बुलावा तर जावं तर लागेल. आणि मग झालं मग ते शयन आरतीचं. आणि मग ते लोक आमच्याजवळ शिट्ट्या वाजवत होते आणि आम्ही जोरजोरात हर हर महादेव, हर हर महादेव करत होतो. आणि तरी इतके ते फ्रस्ट्रेटेड झाले होते की तुम्ही लाईनमधून चला पुढे, बाकीच्यांना जाऊ. तर आम्ही म्हटलं की ज्यांना जायचं, आम्ही एक लाईन केली होती शयन आरतीसाठी, जे आम्ही इथे थांबलो. आणि ज्यांना जायचं असेल ते साईडने जात होते. आम्ही कोणाला हे नव्हतं केलं की बाबा तुम्ही पण थांबा आमच्यासोबत वगैरे. ज्यांना हे दर्शन घ्यायचं त्यांनी जावं. मग आम्ही सेकंड टाइम पण मग दर्शन पण छान झालं, आरती पण झाली. 10:30 वाजता वगैरे आरती. 9ला आम्ही आतमध्ये गेलो, 1.5 तास थांबलो. 10:30ला आरती सुरू झाली. 10:30 का 10:40ला समथिंग चालू झाली आणि 11 वाजता परफेक्ट संपली. आणि मग रिटर्न आम्ही गेलो स्टेवरती, झोपलो. आमची परत सकाळी 3:20ची ट्रेन होती. ही मग आलो आणि मग झालं. खूप छान होतं एक्सपिरियन्स. मला तर इतकं म्हणजे भारी वाटलं. मला वाटलं होतं की असं, जेव्हा मी फर्स्ट टाइम त्र्यंबकेश्वरला गेले तेव्हा आम्हाला दर्शनच झालं नव्हतं. म्हणजे आम्ही बाहेरूनच पाया वगैरे पडून, कारण की खूप लाईन होती आणि आमची संध्याकाळची ट्रेन पण होती. आम्ही मग आलोच नसतो. त्यामुळे मग हे दर्शन मला इतकं भारी वाटलं ना, की एवढ्या लवकर दर्शन, म्हणजे एवढं मोठं त्यांचं हे आहे, पण एवढं फटाफट दर्शन करत होते आणि छान तुम्हाला वाटलं जायचं एकदम मस्त. असेल, बेस्ट टाइम टू व्हिजिट सांगते तुम्हाला. पावसाळ्यात पण जेव्हा जेव्हा जास्त असा पाऊस नसतो ना, तेव्हा स्टार्ट होणार असेल त्यावेळेस जावा. नाहीतर एंडिंगला वगैरे जावा, सप्टेंबर वगैरे मध्ये. कारण की इयर एंडिंगला खूप जास्त गर्दी असते. आणि ह्यावेळेस आमचं कॉरिडॉर वगैरे सगळं बंद होतं. ओंकारेश्वरला गेलो तर बोटिंग बंद होती, कारण की खूप जास्त गर्दी होती. म्हणजे लाखोनी माणसं येत होती. त्यामुळे तुम्ही प्लीज जून वगैरे किंवा सप्टेंबर या टायमिंगमध्ये जावा. तेव्हा, कारण की या थंडीच्या सीझनमध्ये पण खूप जास्त गर्दी म्हणून. पण त्यांचं मॅनेजमेंट एवढं चांगलं आहे ना, की तुम्हाला दर्शन व्यवस्थित वगैरे सगळं होईल. आणि तिथली माणसं मेन खूप छान आहेत. खूप म्हणजे खूप छान आहेत. ते खूप प्रेमळ आहेत आणि सगळं नीट सांगतात. रिक्षावाले ते सगळे पण खूप छान आहेत. त्यांनी खूप आम्हाला नीट सांगितलं, की असं नाही की फसवतायत ते लोक, असं नाहीये. जसं पैसे कुणाला काय काय लोक असतात ना, की काही प्राईस सांगतील किंवा नाही, ते आहेत ते सांगतात. प्रॉपर आहे त्यांचं सगळं. त्यामुळे एवढं काय हे वाटलं नाही. खूप छान होतं. माझं फर्स्ट अशी ट्रिप होती आमची फॅमिली सोबत. खूप छान झाली. दॅट्स इट. तुम्हाला जर खरंच हा आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत राहा. थँक्यू. जय महाकाल.
आहे.